सुरुवात म्हणजे आमच्या बापदादांच्या कृपेने 150 वर्ष झाली असतील आमचे हे लोक येऊन इथं शेती करून त्यांचा उदरनिर्वाह करायचे। हे भूमी म्हणजे आम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही या शेतीवर अतूट प्रेम केलं त्याच पद्धतीने या पुढच्या पिढीनं या शेतीवर प्रेम करीत राहावं आणि इथून कुठं बाहेर जाण्याचं विचार न करावं। ही भूमी खूप कठीण आहे, येथे खूप कष्ट करावं लागत आहे। शेतातलं काम संपल्याच्या नंतर काही PWDचे कॉन्ट्रॅक्टर असायचे, त्यांचं ते गवत वगैरे काढायला, रोडचं सपाटीकरण वगैरे करायला, त्याच्यावर गडमुरम टाकायला, तेवढ्या मोबदल्यात पर डे मला 4 रुपये मिळायचे। पुण्याला जायचं म्हणलं नाहीत ना तर आम्हाला 50 पैसे तिकीट लागायचं आणि त्या 3 रुपयामध्ये दिवसभराचे म्हणजे किराणा, मुलांचं आईवडिलांचं उदरनिर्वाह चालू झाला। सुरुवातीला शाळेत असताना गुरुजींनी विचारल्यानंतर मी ठरवलं होतं की एक आपल्याला बिझनेसमॅन व्हायचं। त्याच्यानंतर काही अडचणीमुळं कधी वर खालीच्या हिशोबाने बिझनेसमध्ये मला लवकर काय यश नाही आलं। माझी मुलं थोडी थोडी मोठी झाल्याच्यानंतर SR ग्रुप आला। खरी व्यवसायाची सुरुवात माझी 4 लेबरच्या पासून झाली। 4 लेबर झाल्याच्या नंतर कंपनीने थोडं करून मला काम वाढवून दिलं। आता सध्या व्यवसायाच्या माध्यमातून माझ्याकडे 250 लोक काम करत आहेत आणि त्या 250 लोकांचं रोजीरोटी चालवण्याचं काम मी आता सध्या करत आहे आणि त्या मॅनपॉवर सप्लाय बेसच्या माध्यमातून माझा अजून एक व्यवसाय वाढला गेला, तो म्हणजे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचा। माझ्याकडे सध्या आता 10 ट्रक्स आहे। कंपनी बी मला चांगल्या प्रतीने माझ्याकडे पाहतात आणि मी सुद्धा कंपनीकडे चांगल्याच हेतूने पाहून त्यांना कंपनीला खूप काही मदत करतो। मी ज्यावेळेस सुरुवातीचं काम भेटलं मला सर, आणि तो आनंद आणि आजचा आनंद सारखा आहे, त्याच्यात कमी आणि जास्त नाहीये।